नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मठरी। मठरी चहासोबत खातात, मुलांना शॉर्ट ब्रेकमध्ये डब्यात देतात। अशा या मठरीला काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। इथे मी मैदा 250 ग्रॅम घेतला, कणिक अर्धी वाटी वजनी 50 ग्रॅम, अर्धी वाटी रवा वजनी 50 ग्रॅम, अर्धी वाटी बेसन वजनी 50 ग्रॅम, 1 वाटी तेल, चवीसाठी मीठ, पाव चमचा ओवा, 1 चमचा सौंफ, 1 चमचा धने, 4 लवंग आणि 4 मिरे, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा कसुरी मेथी। चला तर आता कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण मिक्सरमधून मसाले काढून घेऊया। सौंफ टाकली, धने टाकले, लवंग आणि मिरे टाकले, आता आपण मठरीसाठी कणिक मळून घेऊया। एका बाउलमध्ये मी सर्वप्रथम मैदा टाकला, कणिक टाकली, बेसन टाकलं, रवा टाकला, मसाला टाकला, जिरेपूड टाकली, ओवा हातावर क्रश करून घ्यायचा, नंतर टाकायचा, कसुरी मेथी सुद्धा हातावर क्रश करून घ्यायची, चवीपुरतं मीठ टाकायचं, सगळ्यात शेवटी तेल टाकायचं मोहनासाठी। हे सगळं मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून पुरीसाठी जसा घट्ट कणकेचा गोळा बनवतो तसा बनवायचा। हा डो तयार करण्यासाठी अंदाजे मला पाऊण ग्लास पाणी लागलं आणि आता हा आपण अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून मठरीचा डो तयार झालेला आहे आणि आता आपण मठरी लाटण्यासाठी छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया।
आता आपण मठरी लाटायला सुरुवात करूया। मी तुम्हाला गोल मठरी तयार करून दाखवली। आता मी तुम्हाला चौकोनी मठरी तयार करून दाखवणार आहे। तर याला चाकूने असे उभे काप पाडायचे, गोल भाग काढून टाकायचा। असे मधातून कापून घ्यायचं। काट्या चमच्यानं त्याला छिद्र पाडून घ्यायचे। मठरी तयार करून झालेली आहे आणि आता आपण ती तळून घेऊया। मी गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवलं। मठरी मीडियम गॅसवरच तळायची। मठरीला गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत तळायचे। मठरी झालेली आहे आणि आता आपण ती काढून घेऊया। चौकोनी मठरी तळून तयार झालेली आहे आणि आता मी गोल मठरी तळणार आहे। वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मठरी तयार केल्या जातात।
मठरी तळून तयार झालेली आहे आणि आता आपण ती काढून घेऊया। आज मी मठरी ही रेसिपी तयार केलेली आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका। मठरी छान झालेली आहे। तुम्ही पण याच पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कशी झाली ते।